पुण्यामध्ये पवारांच्या कार्यालयावरून घड्याळ हे चिन्ह काढायला सुरुवात करण्यात आलेली आहे। पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिले आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने आज शरद पवारांच्या गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं नाव दिलेलं आहे आणि त्यानंतर पुण्यातल्या शरद पवार गटाच्या कार्यालयावरून आता घड्याळ हे चिन्ह हटवायला सुरुवात करण्यात आलेली आहे। घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाकडे आल्यानंतर आता शरद पवार गटाच्या कार्यालयावरून हे चिन्ह हटवायला सुरुवात झाली आहे। पुण्यामधली दृश्य घड्याळ हे चिन्ह हटवायला सुरुवात झालेली आहे। ज्ञानेश्वर चौथमाल आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। ज्ञानेश्वर, पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाकडून तातडीने कारवाई होते। आज तर त्यांना पक्षाचं नवं नाव सुद्धा मिळालंय। बरोबर आहे। आता पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या कार्यालयासमोर आपण आहोत आणि आता चिन्ह जे आहे ते कार्यालयावर यापूर्वी जे घड्याळ चिन्ह आपल्याला पाहायला मिळत होतं ते घड्याळ चिन्ह काढलं जात आहे। क्रेन आणलेली आहे आणि क्रेनच्या माध्यमातून यापूर्वी मध्यभागी असलेला एक भाग ज्यावर चिन्ह होतं ते काढलं आणि आता कार्यालयाच्या उजव्या बाजूला नावाच्या समोर जिथे घड्याळाचं चिन्ह लावलेलं होतं ते घड्याळ चिन्ह काढलं जात आहे आणि नवं नाव जे आहे जे नाव शरद पवार गटाला मिळाले त्याचा आनंद घोषणाबाजी करत या ठिकाणी व्यक्त केला जातोय। या निमित्तानं बोलण्यासाठी आपल्या सोबत शहराध्यक्ष प्रशांत जगताप। चिन्ह काढलं जात आहे, आजचा जो निकाल आलाय त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? चिन्ह काढलं जातं त्याचं दुःख आहे, कारण की एक चिन्ह मागचे 23 वर्ष 8 महिने तब्बल आम्ही वापरतो या ठिकाणी। त्या चिन्हाच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांना नगरसेवक, महापौर, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा खासदार केंद्रीय मंत्री होता महापौर, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा खासदार केंद्रीय मंत्री होता आलं। आज ते चिन्ह काढताना दुःख होत आहे, पण आज या सगळ्या संघर्षानंतर आम्हाला नवीन नाव मिळालं ते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या नावाचं समाधान आहे। कारण की आमच्या दृष्टीने शरदचंद्रजी पवार साहेब हेच आमचा पक्ष हेच आमचं चिन्ह आहे आणि त्यातल्या त्यात नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार मिळतंय याचा आनंद आहे। त्याचं कारण घड्याळ चिन्ह काढावं लागलं त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं, काय भावना आहे? घड्याळ काढताना निश्चित मनामध्ये वेदना आहेत। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी 4 निवडणुकांना घड्याळ घेऊन बॅलेट मशीनवर निवडणुका लढवलेल्या आहेत। ज्या चिन्हामुळे आम्हाला नगरसेवक होता आलं, ज्या चिन्हामुळे आम्हाला महापौर होता आलं, ते चिन्ह आज आमच्याकडून जातं याचं निश्चित दुःख आहे। पण त्या दुःखाबरोबर आम्ही आमच्या श्रद्धास्थानाबरोबर आम्ही आमच्या लाडक्या नेत्याबरोबर थांबलो। ज्या नेत्याला शतकातला मोठा नेता समजला जातं त्या नेत्यावर राहिलं याचा अभिमान आहे। त्याच्यामुळे आमचा नेता हाच आमचा पक्ष, आमचा नेता म्हणजे तेच आमचं चिन्ह हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज नवीन चिन्हाला सामोरं जाणार आहोत। आज हे चिन्ह जात असताना आपण आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काहीतरी गमावतोय याचं निश्चित दुःख आहे। आपण बघतोय की आज जे चिन्ह जात आहे हे चिन्ह जाणं म्हणजे खूप काही गमावतोय अशा पद्धतीची भावना कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून व्यक्त केली जाते आहे। आपण जर पाहिलं असेल तर अजूनही पक्षचिन्ह जे आहे ते काढण्यासाठीचे हालचाली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नवं नाव मिळाल्यानंतर पुणे शहर कार्यालयाच्या बाहेर अशा पद्धतीचं हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमल्याचं आपण पाहतोय आणि कार्यकर्त्यांच्या ह्याच भावना आहेत की आज हे चिन्ह काढलं जाणं म्हणजे खूप काहीतरी आपण गमावलंय अशा पद्धतीचा भाव त्यांच्या मनात आहे। आता ही दृश्य आपण पाहतो आहोत की जे घड्याळाचं चिन्ह त्या नावाच्या समोर लावलेलं होतं ते चिन्ह या ठिकाणी काढलं जातं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेत मोठं दुःख, मोठ्या वेदना या निमित्तानं होत असल्याचं कार्यकर्ते बोलताना पाहायला मिळत आहेत। क्रेन आहे, क्रेनच्या माध्यमातून पक्षाच्या कार्यालयावरच्या वरच्या बाजूला जे चिन्ह लावलेलं होतं ते चिन्ह काढून टाकण्याचा जो प्रयत्न आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत। अगदी ज्ञानेश्वर, त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांना वेदना होत असतील, मात्र आता निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर हे चिन्ह काढलं जात आहे। आज पुण्यामधलं हे चित्र आहे, उद्या इतर शहरातही आपल्याला असंच चित्र बघायला मिळेल। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।